जर तू सध्या मोठ्या दुःखात, मोठ्या टेन्शनमध्ये असशील, साडेसाती, अडथळे, आर्थिक संकट, कितीही मोठे दोष किंवा कोणत्याही आजाराने त्रस्त असशील, जर तुला वाटत असेल की आयुष्य भटकत चाललंय, कुणीही तुझं राहिलं नाही, तर ही शिवभक्त नागिनीची कथा तुझ्या दुःखी रडक्या भाग्यात मोठा चमत्कार करू शकते, ते पण या चालू क्षणाला. भगवान शिवा माता पार्वतीला म्हणतात, माझी आणि नागिनीची ही कथा ऐकल्याने मनुष्याची कितीही मोठी इच्छा पूर्ण होईल आणि मरेपर्यंत त्यांच्यावर संकट येणार नाही. ही कथा अर्धवट ऐकून सोडण्याची चूक करू नका, कारण ही केवळ कथा नाही, ही शुद्ध भक्ती, आत्मबल आणि अदृश्य शिवशक्तीचा जागर आहे. ही कथा शांत मनाने ऐकली की घरातील वाद निवळतात, साडेसातीचा प्रभाव कमी होतो, पिंडातील दोष शमतात, आजार दूर होतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनात पुन्हा श्रद्धा आणि शांती नांदू लागते. शिवाची कृपा प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय लिहा आणि आजची कथा लाईक करा. शेवटपर्यंत ऐकत रहा, कारण धडा असो किंवा कथा अर्धवट ऐकल्याने त्याचे रूपांतर पापात होते. चला तर मग डोळे मिठा, मनाला शांत करा आणि अनुभवा एक शिवमय प्रवास, जिथे भक्तीला चमत्काराची साथ लाभते. श्रावण महिन्याची पहाट होती. आकाशात हलकीशी मखमली वादळं जमलेली, पण वातावरणात एक विलक्षण गूढता दरवळत होती. धुक्याच्या कडांनी झाकलेलं जंगल दाट शांततेत अडकलं होतं. हिरव्यागार झाडांमधून शीत वाऱ्याची कुजबूज चालू होती. अशाच दिवशी एका अनोळखी वाटेने एक तरुणी त्या जंगलाच्या दिशेने चालत होती. तिचं नाव होतं सुरंगी. ती दिसायला साधी, पण डोळ्यात विलक्षण तेज, पाठीवर एक छोटीशी पिशवी आणि गळ्यात महादेवाची रुद्राक्ष माळ. तिच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, उलट काहीतरी शोधण्याची ओढ स्पष्ट दिसत होती. आज ती या जंगलात पहिल्यांदाच आली होती, कुठलाही स्पष्ट हेतू नसताना, पण तिचं अंतःकरण तिला या दिशेने खेचून नेत होतं. जंगलात पाय ठेवल्याबरोबरच तिला जाणवलं की इथे काहीतरी वेगळं आहे. झाडांमधून निघणारा सुगंध, एखाद्या यज्ञकुंडाचा वास जसा, आणि वाऱ्याच्या झुळकीत मिसळलेला मंद मंत्रांचा नाद. क्षणभर ती थांबली. तिच्या पावलांखालची माती अगदी गरम होती, जणू काही अलीकडेच इथे अग्नी प्रज्वलित झाला असावा. पुढे चालत असताना तिला एका विस्तीर्ण पवित्र जागेचा साक्षात्कार झाला. ती होती एक प्राचीन यज्ञभूमी, जी वेळेच्या वाळवंटात गडप झाली होती. माणसाच्या पावलांनी फार पूर्वी विसरलेली, पण आजही त्या जागेवर एक अज्ञात ऊर्जेचं आभास होत होता. तिने मातीला हात लावून डोळ्यांवर नेला. हळूच कुजबजली, हे महादेवा, मी का इथे आली आहे? त्या क्षणी अचानक समोरून एक वृद्ध व्यक्ती प्रकट झाले. अंगावर झरझरती कांती, डोक्यावर जटाजूट आणि डोळ्यात खोल पांढरट तेज. ते पाहून सुरंगी एक क्षण स्तब्ध झाली, पण ती भीती नव्हती, ती होती श्रद्धा. तो होता कपिलेश्वर ऋषी. त्यांच्या उपस्थितीत वायू स्थिर झाला, पक्ष्यांचं चिवचिवणं थांबलं आणि वेळ क्षणभर जणू थांबलीच. कपिलेश्वर ऋषीने तिच्याकडे पाहून गंभीर स्वरात सांगितलं की या यज्ञकुंडात पूर्वी एक प्रचंड तपश्चर्या झाली होती, परंतु ती यज्ञविधी पूर्ण होण्यापूर्वीच खंडित झाली. त्यामुळे इथे एका आत्म्याचं बंधन अजूनही अडकून आहे. तो आत्मा अजूनही मुक्त झाला नाही. सुरंगीच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले. ती विचार करू लागली, मीच का इथे आली? माझं यांच्याशी काय नातं? पण कपिलेश्वर ऋषींचे शब्द स्पष्ट होते. ज्यांचं अंतरंग पवित्र असतं त्याच्याकडेच ही भूमी बोलावते. तुझं इथं येणं योगायोग नव्हे, ही साधना आहे, तुझ्या आत्म्याची आणि त्या अडकलेल्या आत्म्याचीही. त्या रात्री सुरंगी
त्या यज्ञकुंडाजवळ बसून ध्यानधारणा करू लागली. जंगल शांत होतं, पण तिच्या सभोवताली एक हलकीशी कुजबूज ऐकू येत होती. तो आवाज नव्हे, तो संवाद होता. एक स्त्री दृश्य, अस्पष्ट आकृती हळूहळू प्रकट झाली. तिचे डोळे ओलावलेले, चेहऱ्यावर एक मूक वेदना आणि तिच्या ओठांवर काहीही न बोलता हजारो कथा. सुरंगीने डोळे उघडले. तिचं मन सांगत होतं, हीच ती आत्मा, हीच ती स्त्री जिला मुक्ती हवी आहे. ती काही बोलत नव्हती, पण तिची उपस्थितीच तिचं दुःख सांगत होती. आणि ते दुःख काही सामान्य नव्हतं. त्यात एक इतिहास दडलेला होता, एक शाप, एक प्रेम आणि एक वेदना. सुरंगीच्या मनात आता प्रश्न नव्हते, फक्त समर्पण होतं. तिला समजलं होतं की ही केवळ साधी यात्रा नाही, हे एक दीर्घ रहस्य आहे, ज्यात महादेवाच्या इच्छेचा संकेत आहे. भक्तांनो, तुम्ही ही कथा ऐकत आहात तर ती शेवटपर्यंत ऐका, कारण येत्या 3 मिनिटात या कथेचा तुमच्या जीवनात भयंकर मोठा परिणाम होऊ शकतो. आणि शिवकृपेचा आशीर्वाद, शिवाचा चमत्कार प्राप्त करण्यासाठी आत्ताच एका भक्ताला ही शिवभक्त नागिनीची कथा शेअर करा. बघा, मरेपर्यंत तुमच्यावर संकट येणार नाही. पुढे ती उठली आणि त्या यज्ञकुंडाच्या राखेत हात फिरवत स्वतःशी हळूच बोलली, माझं पुढचं पाऊल काय असावं? आणि त्या राखेतून अचानक एक नागमणी चमकला आणि त्या क्षणाने तिचा मार्ग ठरला. सुरंगी त्या नागमणीकडे रोखून पाहत होती. ती कुठलीही सामान्य दगडखान नव्हती. तिच्यातून निघणाऱ्या प्रकाशकणांनी संपूर्ण वातावरणच बदलून टाकलं होतं. यज्ञकुंडात पडलेली राख आता हलू लागली होती आणि त्या राखेतून एक प्राचीन आकृती हळूहळू प्रकट होऊ लागली. ती होती एक नाजूक पण तेजस्वी स्त्री. तिच्या कपाळावर त्रिपुंड आणि तिच्या डोक्यावर नागांची माळ. सुरंगी घाबरली नाही, उलट ती स्तब्ध झाली. तिच्या अंतकरणातून एक अनोखा ओलावा वाहू लागला. जणू कित्येक जन्मांपासून ती या क्षणाची वाट पाहत होती. ती आकृती काहीच न बोलता केवळ डोळ्यांनी सुरंगीला पाहत होती. त्या डोळ्यात भीती नव्हती, होती एक वेदनांची थरारक कहाणी. त्या स्त्रीचं अस्तित्व धुक्यात विलीन झालं आणि एकाच वेळी सुरंगीच्या डोक्यात एक भीषण दृश्य उमटलं. एक प्राचीन काळ, एक कडेलोट झालेला यज्ञ, वेदमंत्रांमध्ये मिसळलेली आर्त किंकाळी आणि मग गडद धुरात गडप झालेला एक चेहरा. तिचा श्वास क्षणभर थांबला. तेवढ्यात तिच्या मागे कुणीतरी हात ठेवला. ती वळून पाहते तर कपिलेश्वर ऋषी उभे. त्यांनी गंभीरपणे विचारलं, तू तिला पाहिलंस ना? सुरंगीने शांतपणे मान हलवली. ऋषी म्हणाले, ती आहे वासुकिनी. हजारो वर्षांपूर्वी इथे एका राजर्षीने यज्ञ सुरू केला होता. तो यज्ञ होता विस्मृतीनाशक यज्ञ, कारण त्या काळात एका विशिष्ट नागवंशाने स्वतःच्या स्मृती पुसून टाकण्याचा निर्णय घेतला होता. त्यांना देवांनी दिलेली शापमुक्ती हवी होती, पण ती स्मृती पुसल्याशिवाय मिळणार नव्हती. सुरंगीने आश्चर्याने विचारलं, पण का? कोणी स्वतःचा इतिहास विसरू का पाहिल? ऋषी उत्तरले, कारण तो इतिहास रक्तरंजित होता. वासुकिनी त्या नागवंशातील एकमात्र स्त्री होती जिने यज्ञाला विरोध केला होता. तिला वाटत होतं की इतिहास स्वीकारला पाहिजे, न विसरला पाहिजे. म्हणूनच ती यज्ञकुंडात उतरली आणि त्या क्षणी यज्ञ अर्धवट राहिला. तिचा आत्मा अडकला आणि नागवंश विस्मृतीत गेला. सुरंगी स्तब्ध होती. तिच्या अंगावर काटा आला होता. या कथेमध्ये काहीतरी असं होतं जे तिच्याशी खोलवर जडलेलं होतं. ही कथा शेवटपर्यंत ऐकल्याने भक्ताची कोणतीच इच्छा नागदेवता अपूर्ण ठेवत नाही. मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी आत्ताच कमेंट बॉक्समध्ये एक वाक्य टाईप करा, हे नागदेवता, माझ्या मनातील इच्छा पूर्ण करा, माझ्यावरचे संकट दूर करा.
पुढे कपिलेश्वर म्हणाले, महादेवाच्या कृपेनेच तू इथे आलीस. आता माझ्या हातात आहे तिच्या आत्म्याला मुक्त करण्याची गुरुकिल्ली. पण त्यासाठी तुला त्याच मार्गावर चालावं लागेल जिथून ती आली होती. सुरंगीने विचारलं, तो मार्ग कोणता आहे? ऋषी डोळे मिटून म्हणाले, तो मार्ग आहे स्मृतिचक्र. हे जंगल केवळ वर्तमान नाही तर भूतकाळाची दारे उलगडणारा मार्ग आहे. आणि हे दार उघडण्यासाठी तुला एका प्राचीन तपोभूमीत जावं लागेल, जिथे आजही काळ, मृत्यू आणि सत्य एकत्र ध्यानस्थ आहेत. सुरंगीने हातातील नागमणी उचलला. त्या क्षणी तो मणी तप्त होऊ लागला आणि तिच्या मनात एक वेगळीच ऊर्जा प्रवाहित झाली. समोरच्या झाडांच्या फांद्या आपोआप बाजूला सरकल्या, जणू जंगल स्वतः मार्ग दाखवत होतं. त्या मार्गावर ती एकटी नव्हती. आभासाच्या मागे एक छाया सतत तिच्या मागे होती, वासुकिनीची. कधी एखादा नाग तिच्या वाटेसमोर यायचा आणि तिचं परीक्षण करायचा, तर कधी जंगल तिच्यासमोर पूर्णतः शांत होऊन निशब्द संवाद साधायचं. ती चालत राहिली. तिच्या मनात आता कोणतीच शंका नव्हती. हे एक आवाहन होतं आणि ती त्यात सामील झाली होती. ती एका वळणावर थांबली. समोर एक काळसर डोंगर उभा होता. त्याच्या पायथ्याशी एक गुहा होती. त्या गुहेचं नाव होतं नागमाया प्रवेशद्वार. ती आता पाऊल ठेवणार इतक्यात नागमणी चमकला आणि त्या प्रकाशात गुहेच्या भिंतीवर एक कथा कोरलेली दिसली, वासुकिनीची, नागवंशाची आणि सुरंगीची सुद्धा. गुहेच्या पायरीवर उभी असलेली सुरंगी हातात नागमणी घेऊन त्या गुहेकडे पाहत होती. तिच्या मनात एक अजब शांतता होती, पण तिचं हृदय वेगाने धडधडत होतं. गुहेत काहीतरी खोल, रहस्यमय होते, जे वेळेच्या बंधनात अडकलेले होते. आणि आता त्या गुहेने तिला ओढायला सुरुवात केली होती. पाय तिच्याही नकळत पुढे सरकले. त्या गुहेत काळोख जणू जिवंत होता. प्रत्येक पाऊल टाकल्यावर एक नवा स्पर्श वाटत होता, कधी थंड, कधी तप्त. भिंतीवर कोरलेल्या नागांची चित्र अधूनमधून उजळून चमकत होती, जणू तिच्या अस्तित्वाने त्या चित्रांमध्ये प्राण संचारत होता. जसजशी ही गुहेत खोलात जात होती, तसतशी तिच्या मनात विचारांचं वादळ उठू लागलं. मी कोण आहे? मला हे सर्व का दिसतंय? माझा या प्राचीन गोष्टींशी काय संबंध? तेवढ्यात एका कोपऱ्यातून एक मंद गूढ सूर उमटू लागला, जणू एखादी स्त्री शुद्ध स्वरात ध्यान करत होती. ती आवाजाच्या दिशेने सरकली. समोर एक अष्टकोनी मंडलात काळ्या दगडाच्या फळफुटावर एक वृद्ध तपस्विनी ध्यानमग्न बसलेली होती. तिचे डोळे बंद होते, पण चेहरा शांत, पवित्र आणि खूप खूप ओळखीचा वाटत होता. तिच्या गळ्यात नागफणासारखी एक माळ होती, जी कोणत्या तरी विशिष्ट काळातील वाटत होती. सुरंगी त्या तपस्विनीच्या समोर बसली. क्षणभर काही न झाल्यासारखं शांततेने वेळ थांबला आणि मग त्या वृद्ध स्त्रीचे डोळे हळूच उघडले. त्या डोळ्यात आकाश होतं आणि आकाशात एक गूढ गर्जना. तू शेवटी आलीस, त्या स्त्रीने अतिशय सौम्य स्वरात म्हटलं. सुरंगी थोडी घाबरली, पण बोलली, तुम्ही मला ओळखता? मी तुला शोधत होते. खरं तर मीच आहेस तू, त्या वृद्ध स्त्रीने उत्तर दिलं. सुरंगीच्या अंगावर शहारा आला. म्हणजे? वृद्ध स्त्री म्हणाली, हे विश्व, हे कालचक्र आणि ही स्मृती सगळं गुंतागुंता आहे. पूर्वी तूच इथे होतीस, वासुकिनी म्हणून, पण एका जन्मात तू वेदनेला झिडकारून नव्याने जन्म घ्यायचा निर्णय घेतलास. तू स्मृती विसरलीस, पण नियती विसरली नाही. सुरंगी आता स्तब्ध होती. म्हणजे मीच ती वासुकिनी? हो, आणि आता यज्ञ पूर्ण करण्याची वेळ आली आहे. त्या अधुऱ्या मंत्राचा पुनर्जप करायचा आहे आणि यावेळी तू एकटी नाहीस. तेवढ्यात गुहेतील मागचा भाग चमकू लागला. त्या प्रकाशातून एक नवा मार्ग दिसू लागला
आणि त्यावर दिसलेले आकृतिचित्र, वेदपाठी, ऋषी, आर्तनाग आणि एक स्त्री नतमस्तक होऊन यज्ञकुंडात आहुती देणारी. सुरंगी उठली. तिच्या हातातील नागमणी अधिकच झगमगू लागला. गुहेतून त्या दोघी बाहेर आल्या आणि समोरचा काळसर डोंगरमाथा, जो आजवर निर्जीव वाटत होता, तो अचानक झगमगायला लागला. डोंगरमाथ्यावर एक प्राचीन वेदी वैद्य मंडप प्रकट झाला. हा आहे कालबद्ध यज्ञ मंडप, वृद्ध स्त्री म्हणाली. इथे काळ देखील नतमस्तक असतो. सुरंगीने त्या मंडपात प्रवेश केला. तिथे आधी सगळं तयार होतं. यज्ञकुंड, आहुतीसाठी समिधा आणि एक शंख, ज्याचा सूर कालाची दिशा बदलू शकतो. ती जेव्हा यज्ञ सुरू करू लागली तेव्हा आकाशात विजा चमकू लागल्या आणि ढगांमधून प्राचीन मंत्रगुंज ऐकू येऊ लागले. सुरंगीच्या ओठांवर मंत्र आले. जणू हजारो वर्षांपूर्वी तिनेच हे मंत्र रचले होते. ओम नमो नागमाये वासुकिने नमः. अपूर्ण यज्ञस्य पूर्णत्वम करू महादेवाय स्वाहा. मंत्राची लय जशी गती घेत गेली तशी यज्ञकुंडातील अग्नी वेगाने धगधगू लागली. आकाशातील वादळ गडगडू लागलं आणि जमिनीखालून एक खोल नाद उमटला. तेव्हा अचानक त्या यज्ञकुंडातून एक तेजस्वी नाग प्रकट झाला. त्याचे डोळे हिरवे निळे होते आणि त्याच्या फण्यावर एक शुद्ध रत्न झळकत होतं. तो नाग सुरंगीच्या समोर झुकला. आकाशात शब्द उमटले. वासुकिनी मुक्त झाली. यज्ञकुंडात तेजस्वी नाग प्रकट झाल्यावर सगळं विश्व स्तब्ध झालं होतं. आकाशात शांततेचं पांघरून पसरलं आणि त्या शांततेच्या पलीकडेही जणू युगांपासून अडकलेल्या मंत्रांचा सूड पूर्ण झाला होता. सुरंगीच्या हृदयात एक विलक्षण थरथर होती. तिचे डोळे अजूनही यज्ञकुंडाकडे रोखलेले. त्या तेजस्वी नागाने मान वाकवली आणि थोडक्यात तिच्या पायाशी नागमणी ठेवला. तोच मणी जी ती घेऊन जंगलात फिरत होती, पण आता तो वेगळा होता. जणू या यज्ञातूनच तिचं खरं स्वरूप प्रकट झालं होतं. तेवढ्यात ती वृद्ध स्त्री, जिचं सुरंगीशी अद्भुत नातं होतं, हळूच पुढे आली. सुरंगी, यज्ञ पूर्ण झाला, पण तुझं कार्य पूर्ण झालेलं नाही. सुरंगीने डोळे उघडले. पण मी तर यज्ञ केला आहे आणि नाग मुक्त झालाय. आता काय राहिलंय? तू विसरलीस, त्या नागाचा शाप अजूनही या भूमीवर गडद सावलीसारखा अडकलेला आहे. ज्येष्ठ पर्वताच्या पलीकडे एका काळाच्या कड्यावर एक मंदिर आहे. ते शापग्रस्त आहे. तिथेच या शापाचा केंद्रबिंदू आहे. सुरंगीच्या मनात काहीतरी हलत होतं. त्या मंदिराचं चित्र तिच्या स्वप्नांमध्ये अनेकदा आलं होतं, पण धुसर, अस्पष्ट. आता ते स्पष्ट होत चाललं होतं. मंदिराचं नाव काय आहे? तिने विचारलं. कालप्रहर मंदिर, जे काळावरच पहारा देतं. त्या नावाने एका काळजावर हात फिरवावा तसं जाणवलं. काळावर पहारा? हो, वृद्ध स्त्री म्हणाली. या मंदिरात वेळ निथळत नाही, तर थांबतो. जेव्हा तिथे पोहोचशील तेव्हा तुझं प्रत्येक पाऊल एका वेगळ्या काळात उचललेलं असेल, जिथे स्वतःच्याच आठवणींशी भिडावं लागेल. सुरंगीच्या मनात अजूनही धुसर चित्र फिरत होतं. तिच्या डोळ्यांसमोर एक झुंजतं बालक, एक अर्धवट तुटलेलं शिवलिंग आणि एक जळालेलं व्रतपत्रक दिसून आलं. माझं भूत तिथेच आहे, ती कुजबुजली. केवळ तुझं भूत नाही, तर तुझं भविष्यही, आणि सर्वात महत्त्वाचं, शाप दिलेला देवतासुद्धा. देवता? देवता कोण? सुरंगीचा श्वास अडकला. ज्याने तुला आणि नागांना दोघांनाही वेळेच्या जाळ्यात बांधलं, तो म्हणजे कालेश्वर, काळाचा अधिपती. तो त्या मंदिरात एकटा आहे आणि प्रलयाची वाट पाहतोय. एक विलक्षण कंपन सृष्टीभर पसरलं. तेवढ्यात आकाशात एक भेग पडल्यासारखी वीज चमकली आणि गडगडाट आवाजातील गाभ्यातून एक गूढ स्वर उमटला. सुरंगी, तू पुन्हा उशीर केला आहेस. सुरंगीने डोळे मिटले.
तिच्या चेहऱ्यावर गोड शांतता होती. मी आता वेळेचा गुलाम नाही, मी त्याच्या विरोधात चालणार. वृद्ध स्त्रीच्या डोळ्यातून आसवं गळाली. तू आता खरंच वासुकिनी झालीस आणि आता तू त्या मंदिरापर्यंत पोचली पाहिजेस. पण लक्षात ठेव, तिथे प्रत्येक क्षण एक परीक्षा असेल. तिथे तुझ्या स्मृती तुझ्या विरुद्ध उभ्या राहतील. सुरंगीने हातात नागमणी घट्ट पकडला आणि डोंगर उतरू लागली. आकाश काळंकुट्ट होत चाललं होतं आणि दूरवर पूर्वेकडे त्या मंदिराची धुसर पण स्पष्ट आकृती दिसू लागली होती. जणू वेळेत गोठलेलं एक उद्ध्वस्त शिवमंदिर. काळाचा गजर घन वाजवत होता आणि वासुकिनी म्हणजेच आता असलेली सुरंगी त्या घनाच्या ठोक्यांना उत्तर देत पुढे निघाली. डोंगर उतरून सुरंगी थेट त्या जंगलाच्या गाभ्यात शिरली. जिथे पूर्वी पक्ष्यांचा किलबिलाट असायचा, तिथे आता एक गूढ शांतता पसरली होती. जणू सृष्टीनेही तिचं धैर्य ओळखून श्वास रोखून धरलेला होता. तिच्या प्रत्येक पावलाने वाळूच्या कणांमध्ये अंधुकशी किरकिर उठत होती आणि प्रत्येक झाड जणू तिच्याकडे निरखून पाहत होतं. पुढे चालत असतानाच तिच्या डोळ्यांसमोर एका काळसर धुक्याची पट्टी आली आणि त्या धुक्याच्या आडून उभं राहिलं ते काळप्रहर मंदिर. हे मंदिर त्या अवचित निघालेल्या स्मृतीसारखं होतं. विसरलेलं पण हृदयात खोल कुठेतरी दडलेलं. ते ना पूर्ण मोडलं होतं ना पूर्ण उभं होतं. जणू काळाने त्याच्या भिंती अर्धवट जाऊन थांबल्या होत्या. ते पाहता क्षणी सुरंगीच्या मनात खोल गूढ भीती साचली, पण त्याचवेळी एक ओढही निर्माण झाली. पायऱ्या चढताना तिला जाणवत होतं, जणू प्रत्येक पायरीवर एक काळ पुन्हा जिवंत होत आहे. एखादं जुनं स्मरण, एखादी अपूर्ण प्रार्थना, एखादं वेदनादायक सत्य, हे सर्व त्या पायऱ्यांवर कोरलेलं होतं. अखेर ती पोहोचली मंदिराच्या पहिल्या दरवाजासमोर. हा दरवाजा इतर कुठल्याही दरवाजासारखा नव्हता. तो काळ्या दगडात कोरलेला होता, पण त्यावर वेळेचे यंत्रचक्र फिरत होते. त्या चक्रांमध्ये काही आकृती सतत बदलत होत्या, काहीतरी सांगत होत्या. तेव्हा दरवाजावरून एक मंद मंत्र उमटला. आवाज नव्हता, पण मनात स्पष्ट उमजणारा. पहिला दरवाजा उघडतो त्यासाठी जो स्वतःच्या मनातला काळाचा अंधार पाहू शकतो. सुरंगीच्या कपाळावर घाम फुटला. ती पुढे सरकली आणि दरवाजाला हात लावणार तेवढ्यात सगळं काळं झालं. दृष्टी परत आली तेव्हा ती एका वेगळ्याच जागी होती. एका जुन्या घरात. भिंती मातीच्या, कपाटं लाकडी आणि कोपऱ्यात एका विटांचा छोटासा शिवलिंग. ती घरात एकटी नव्हती. त्या घरात एका कोपऱ्यात एक लहान मुलगी गुडघ्याला मिठी मारून रडत होती. तिचं शरीर गारटलेलं आणि डोळे पूर्ण भीतीने भरलेले. ती मुलगी पाहता क्षणी सुरंगीचं काळीज मोडलं. ती मुलगी ती स्वतःच होती. ती जवळ गेली, पण मुलगी काहीही बोलत नव्हती. ती फक्त एकाच शब्दाचा जप करत होती, आई, आई आणि आईस. सुरंगीने डोळे मिटले. ही तिचीच आठवण होती. ती रात्र जेव्हा तिच्या आईला नागांनी डसलेलं होतं. तिने साक्षात मृत्यू पाहिला होता आणि तिने तेव्हाच ठरवलं होतं की ती कधीही अशक्त होणार नाही. पण त्या निर्णयामागे कितीतरी वेदना होत्या हे ती विसरली होती. आता त्या आठवणींनी तिला घट्ट धरून ठेवलेलं होतं. माफ कर, मी तेव्हाच तुला बिलकुल समजून घेतलं नाही, तिने पुटपुटलं. त्या मुलीने डोळे उघडले, एक स्मित केलं आणि क्षणार्धात ती आठवण विरून गेली. सुरंगी पुन्हा मंदिराच्या पहिल्या दरवाजासमोर उभी होती आणि तिच्यासमोर तो दरवाजा आता उघडत होता, शांतपणे, एका हलक्यासा आवाजात. पलीकडे फक्त अंधार नव्हता, तिथे होता एक प्रश्न. जेव्हा तुझं भूत तुला स्वीकारतं तेव्हाच तू भविष्याचा दरवाजा उघडू शकतेस. सुरंगीने एक खोल श्वास घेतला. आता ती आत शिरत होती, पण तिथे जे काही होतं ते कुणालाही माहीत नव्हतं, कदाचित तिलाही नाही. सुरंगीने काळप्रहर मंदिराच्या पहिल्या दरवाजात प्रवेश केला आणि समोर उभं होतं
एक प्राचीन यज्ञकुंड. शेकडो वर्षांपूर्वी यथेच्छ यज्ञ चाललेला, पण एका व्रात्यामुळे तो अर्धवट थांबवण्यात आलेला होता. हेच ते स्थान होतं. सगळं परिसर राखेने भरलेलं, पण जणू त्याखाली काहीतरी जिवंत होतं. अचानक हवेत एक थरथराट झाला आणि यज्ञकुंडातून एक काळसर सावली उठली. तिचे डोळे लालसर, जणू शापाचा अग्नी. सुरंगी स्तब्ध उभी होती. सावली बोलली नाही, पण तिचं रडणं, तिचा राग, तिचं वेदनायुक्त अस्तित्व सगळं मनात घुमत होतं. ही आत्मा, यज्ञ अधुरं सोडणाऱ्या ऋषीपुत्राची आत्मा, अजून मुक्त नव्हती. त्याच्या वेदनांचा अंत फक्त एक गोष्ट करू शकत होती, क्षमा याचनेची आहुती. सुरंगीने डोळे मिटले, भस्म काढून यज्ञकुंडात टाकलं आणि संपूर्ण मनाने प्रार्थना केली, या आत्म्याला मुक्ती मिळो, यज्ञ पूर्ण हो आणि तुझा राग शांत हो. क्षणात हवेतली सळसळ शांत झाली. सावली धुरात विरून गेली. आता यज्ञकुंड शांत होतं, पण पुढे अजून 2 दरवाजे होते. दुसऱ्या दरवाजात प्रवेश करताच सुरंगीसमोर एक विशाल गुहा उघडली. गुहेत थंडसर हवेला नागांच्या फुत्कारांचा सर्द स्पर्श होता. गुहेच्या मध्यभागी एक तेजस्वी प्रकाश आणि त्याच्या भोवती 3 नागांचं आकृतिबद्ध वलय दिसत होतं, वासुकी, तक्षक आणि कुली. गुहेच्या एका कोपऱ्यात एक स्त्री आकृती ध्यानस्थ होती, ती म्हणजे वासुकीनी. वासुकी नागाची मूर्त प्रतिनिधी. तिच्या डोळ्यात पुरातन वेदना होत्या आणि शांतीची आर्तता होती. सुरंगीने नम्रपणे तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. वातावरणात एक चमत्कारी शांतता पसरली. वासुकिनीने डोळे उघडले आणि सांगितलं की 3ही नाग एका अपूर्ण साधनेने क्रोधित झाले आहेत. त्यांनी या परिसरावर शाप टाकला आहे. जोपर्यंत त्रिवेणी साधना पूर्ण होत नाही, तोपर्यंत आत्म्यांना ना मुक्ती ना शांती. सुरंगीने आश्चर्याने विचारले, त्रिवेणी साधना? वासुकिनीने सांगितले की ती एक अत्यंत कठीण आणि त्रिकालदर्शी साधना आहे, जिथे शुद्ध अंतकरण, त्याग आणि शिवभक्तीचा संगम हवा असतो. फक्त खऱ्या भक्ताकडूनच ती पूर्ण होऊ शकते. आता सुरंगीच्या समोरचं आव्हान स्पष्ट होतं. तिने केवळ आत्म्याचं रक्षण नाही, तर नागशापाचं उच्चाटन करण्यासाठी सुद्धा तिला सिद्ध व्हायचं होतं. त्या दिवशी पहिल्यांदाच तिच्या गळ्यातील रुद्राक्षमाळ मंद प्रकाशाने चमकू लागली होती. ही केवळ एक भक्त नव्हती, ती एक नागमाया ठरणार होती. वासुकिनीच्या मार्गदर्शनाखाली सुरंगीने त्रिवेणी साधनेच्या तयारीला सुरुवात केली. ही साधना केवळ शरीराची नव्हे, तर अंतकरणाची, मनाची आणि आत्म्याची परीक्षा होती. प्रथम तिला तक्षक नागाच्या अरण्यातील नदीत स्नान करून अपवित्रतेचा त्याग करायचा होता. त्या नदीचे पाणी दिसायला शांत होते, पण आत खोल दुःख, असंतुलन लपलेलं होतं. नदीत शिरताच तिला तिच्या पूर्वजन्मातील क्षणदृष्टी आली. एखादं अपूर्ण व्रत, अपमानित आत्मा आणि एक श्राप, ज्याचं मूळ तिच्याच आधीच्या कर्मात होतं. दुसऱ्या दिवशी तिला कुलिक नागाच्या गुहेत ध्यानधारणा करावी लागली. तिथे गडद अंधार होता, पण त्या अंधारातच तिने स्वतःचा अहम ओळखला आणि त्याचं विसर्जन केलं. एका क्षणी तिला वाटलं की तिचा श्वास थांबेल, पण तिच्या शिवभक्तीने ती आतून उजळली. तिसऱ्या दिवशी वासुकी नागाच्या मंदिरात तिने अखंड महामृत्युंजय जप सुरू केला. प्रचंड गरम लाटा, न दिसणारे सर्प आणि मनाला विचलित करणारे आवाज, या सगळ्यात तिनं एकाग्रता सोडली नाही. अखेरीस त्रिवेणी साधनेचा नाद सगळीकडे पसरला. गुहेतील वायुलहरी थरथरल्या. 3ही नाग आकृती स्वरूपात तिच्या समोर प्रकट झाले. ते म्हणाले, शुद्ध अंतकरण, शुद्ध कृती आणि सत्वशक्ती यांचे दर्शन आम्हाला तुझ्यात झाले आहे. आता तू केवळ सुरंगी नाहीस, तू नागमाया झालीस. ते म्हणता क्षणी तिच्या कपाळावर नाग स्वरूप तेज उमटलं आणि तिची काया नुसती भक्तिमय नव्हे, तर दिव्य झाली. त्रिवेणी साधना पूर्ण होताच वातावरणात अजीब प्रकाश पसरला.
गुहा, नदी आणि अरण्य सगळं एकाच वेळी जणू जागं झालं होतं. नागांनी सुरंगीच्या चरणांशी वंदन केलं आणि आशीर्वाद दिला. तू आता शिवशक्तीच्या कृपेची पात्र झाली आहेस, पण खरा संघर्ष अजून बाकी आहे. वासुकिनीने तिला सांगितलं की या भूमीत एक प्राचीन शिवयज्ञ अपूर्ण आहे. त्या यज्ञातून एक देवात्मा जन्म घेणार होता, पण काही शापबद्ध शक्तींनी त्या यज्ञात विघ्न आणलं आणि सगळं अर्धवट राहिलं. त्यामुळे येथील शक्ती अजूनही अडकलेल्या आहेत. तुला त्या यज्ञभूमीत जाऊन ते यज्ञ पूर्ण करावं लागेल. वासुकिनी म्हणाली, पण लक्षात ठेव, तिथे केवळ मंत्र नव्हे तर तुझं हृदय, तुझं रक्त आणि तुझं निखळ समर्पण यांचा यज्ञ लागेल. सुरंगीने नकळत डोकं झुकवलं. तिच्या आतील आवाज म्हणत होता, मी तयार आहे. ती यज्ञभूमीकडे निघाली. जंगल शांत होतं, पण त्याच्या आत खोल कुठेतरी काळोख्या शक्तींचा हलकासा आवाज होता. तिच्या वाटेतून एक मध्यम वयाची स्त्री समोर आली. अंगावर रेखीव वेश आणि डोळ्यात अपार शोक. ती स्त्री म्हणाली, मी या यज्ञाची रक्षक आहे. मीच ती आहे जी अनेक वर्षांपासून यज्ञ जागा सोडून गेले नाही, पण तुला पाहून जाणवतं ही वेळ आली आहे. सुरंगीने तिचे हात पकडले. दोघी मिळून त्या प्राचीन यज्ञकुंडापाशी गेल्या. जमीन फाटलेली होती, कुंड विटलेला होता, पण हवेत अजूनही त्या अपूर्ण मंत्रांची कंपने होती. सुरंगीने तिचं रुद्राक्ष मंदिरात अर्पण केलं. ते क्षणभरात जळून राख झालं आणि राखेतून एक तेजस्वी अग्नी उसळला. त्या ज्वालांमध्ये आवाज उमटला, शिवाय तू जर खरा भक्त आहेस तर तुझं समर्पण पुरेसे ठरेल. पुढे ये. सुरंगीने थेट त्या तेजस्वी ज्वालांमध्ये प्रवेश केला. अंगावर कोणतीही आग न जाणवता तिला एक थरारक शीतलता जाणवली. तो अग्नी आता केवळ बाह्य नव्हता, तो तिच्या अंतर्यामात शिरत होता. तिच्या हृदयातील संशय, अहंकार आणि शंका यांना भस्म करत होता. अचानक समोर अंधार पडला आणि त्या अंधारातून एक अस्पष्ट आकृती उभी राहिली. तिचे डोळे खोल होते, डोक्यावर झटा होत्या आणि चेहरा तेजस्वी होता. त्या आत्म्याचे डोळे सुरंगीच्या डोळ्यांमध्ये रोवले गेले. शेकडो वर्षांपूर्वी मी या यज्ञातून जन्म घेणार होतो, तो आत्मा म्हणाला, पण एका ब्राह्मणाच्या लोभाने आणि एका राणीच्या अहंकारामुळे हा यज्ञ खंडित झाला. माझं अस्तित्व अर्धवट राहिलं आणि मी या जागी अडकून पडलो. सुरंगीने डोळे मिटले. तिला जाणवू लागलं की या आत्म्याशी तिचा काहीतरी संबंध आहे. जणू ही गोष्ट तिच्या पूर्वजन्माशी जोडलेली आहे. तिच्या अंतरात्म्याने उत्तर दिलं, हे माझं अधुरं कर्म आहे. तिने त्याला विचारलं, मग मला काय करावं लागेल? आत्मा शांतपणे म्हणाला, तू यज्ञ पुन्हा सुरू कर, पण आता केवळ वेदमंत्र नव्हे तर त्यात तुझं सत्यप्रेम, तुझा तप आणि तुझी शिवभक्ती मिसळ. सुरंगीने हळूहळू मंत्रोच्चार सुरू केले. तिच्या शब्दांमध्ये कंपन होती, आर्तता होती आणि निखळ श्रद्धा होती. वासुकिनी लांबूनच साक्ष देत उभी होती. मंत्रोच्चार सुरू होताच यज्ञकुंडात उज्ज्वल प्रकाश उसळला. ती रक्षण करणारी प्राचीन स्त्री, जिचं नाव मृणालिनी होतं, ती ज्वाळांमध्ये विलीन झाली आणि म्हणाली, माझं कार्य पूर्ण झालं. ज्वाळा मंद होत गेल्या आणि त्या तेजस्वी आत्म्याने शेवटचं स्मित केलं. मी मुक्त झालो, तो म्हणाला. आता या यज्ञभूमीचा शाप दूर झाला आहे. पण लक्षात ठेव सुरंगी, आता तू नागमाया नाहीस, तू कपिलेश्वराच्या इच्छेची वाहक झाली आहेस. अचानक आकाशात वादळ उठलं. धगधगतं आकाश ढवळलं गेलं आणि एका दूरवरच्या पर्वतावरून एक साद उमटली. सुरंगी. त्या आवाजात महादेवाची हुंकार होती. कपिलेश्वराच्या त्या हुंकारात आकाशही थरथरलं. सुरंगीच्या मनात एकच विचार घुमत होता, आता पुढचा टप्पा कोणता? आता तिची यात्रा आध्यात्मिक होत होती. यज्ञकुंडातील आत्मा मुक्त झाला होता. मृणालिनी विलीन झाली होती, पण खरी चाचणी अजूनही बाकी होती. कारण जेव्हा परमशक्ती तुमच्यावर विश्वास ठेवते तेव्हा ती तुम्हाला स्वतःला पारखून पाहते. ती आणि वासुकिनी मंदिराच्या शेवटच्या भागाकडे निघाल्या.
तिथे एक नागशिल्प असलेली गुहा होती. या गुहेबद्दल कपिलेश्वराने पूर्वीच सांगितलं होतं. गुहेसमोर उभ्या राहिल्यावर ती शिल्प अचानक जिवंत होऊ लागली. नाग फणा उभा करून समोर प्रकट झाला. त्याचे डोळे थेट सुरंगीच्या आत्म्यापर्यंत पोहोचले. नाग गर्जना झाली. ती न शब्दातली होती ना ध्वनीतली, ती अंतर्मनातील होती. सुरंगी, तू फक्त स्त्री नाहीस, तू माझा अंश आहेस, माझी कन्या आहेस. नागवंशाच्या रक्षणासाठी तुला पृथ्वीवर पाठवण्यात आलंय. सुरंगी अवाक झाली. या सत्याची तिला कल्पना नव्हती. तिचे डोळे भरून आले. नाग म्हणाला, आजपासून तू नागमाया सुरंगी नाही, तू नागशक्तीची वाहक आहेस. तुझ्या हृदयातील शिवभक्ती आणि तुझं बलिदान या भूमीच्या संस्कारांचे पुनर्जीवन करणार आहे. त्या क्षणी सुरंगीने खाली वाकून मातीत लीन होत नमस्कार केला. वासुकीनेही नतमस्तक झाली. तेव्हा आकाशातून गंगाजळांची सर आली. जणू स्वर्गानेही या क्षणाला अभिषेक केला. सर्व दिशा पुन्हा एकदा तेजोमय झाल्या. नाग मागे सरला आणि शांत झाला. त्याच क्षणी मंदिराचा दरवाजा पूर्णपणे उघडला आणि महादेवाचे विशाल दर्शन सुरंगीला झाले. कपिलेश्वराच्या मूर्तीच्या डोळ्यातून अश्रू येत होते. त्या अश्रूंमध्ये महादेवांचा आशीर्वाद, समाधान आणि गर्व मिसळला होता. सुरंगी त्या मूर्तीसमोर बसली. वासुकीने शांतपणे तिच्या पाठी उभी राहिली. सुरंगीने डोळे मिटले आणि तिने संपूर्ण आयुष्य कपिलेश्वराच्या चरणी अर्पण करण्याचं ठरवलं. त्या दिवशी तिचं मन, शरीर आणि आत्मा पूर्णपणे शिवस्वरूप झाला. काही वेळाने गावकऱ्यांनी पाहिलं की मंदिरातील नदीवर एका तेजस्वी स्त्रीचा प्रकाशचक्र दिसतोय आणि एका रात्री श्रावण महिन्याच्या अखेरच्या सोमवारी मंदिरात दीपमाल उजळली. कोणतंही मानवी हस्तक्षेप न होता. गावकऱ्यांनी त्या घटनेला शिवमाया सुरंगीची सिद्धी असं नाव दिलं. त्या दिवसापासून प्रत्येक श्रावण सोमवारी कपिलेश्वराच्या मंदिरात एक गूढ सुवास दरवळतो. नागचर्मासारखा, गंधकाप्रमाणे गडद आणि कमळासारखा पवित्र. सुरंगी कुठे गेली हे कोणीच पाहिलं नाही, पण एक आख्यायिका अशी सांगितली जाते की ती अजूनही तिथेच आहे, न दिसता न बोलता, पण प्रत्येक भक्ताच्या मनात एक विश्वास जागवून ठेवणारी. जर श्रद्धा असेल तर नागमाया पुन्हा जागृत होते. भक्तांनो, आपल्याला या कथेतून अनेक गहन आणि उपयोगी शिकवणी मिळतात. ही कथा केवळ एका भक्ताच्या प्रवासाची गोष्ट नाही, तर ती एक संपूर्ण आध्यात्मिक वाटचाल दर्शवते, जी आपल्या प्रत्येकाच्या जीवनात लागू होऊ शकते. कथेमधील सुरंगीने कोणत्याही अडथळ्यांची तमा न बाळगता पूर्ण विश्वासाने, श्रद्धेने आणि भक्तिभावाने आपला प्रवास केला. तिने केवळ महादेवांवर विश्वास ठेवून प्रत्येक संकटाचा सामना केला. जीवनातही संकट येतातच, पण श्रद्धा असेल तर मार्ग सापडतोच. जीवात्म्याला मुक्ती मिळवण्यासाठी बाह्य पूजा नव्हे, तर अंतःकरणातून होणारी तपश्चर्या आणि शुद्धी आवश्यक असते. कपिलेश्वराच्या रूपाने आलेले मार्गदर्शन हेच दर्शवते की आत्मशुद्धी आणि मनोबलानेच अडकलेली कर्म संपतात. कथेत नायिकेने कोणतीही स्पर्धा किंवा अहंकार न बाळगता केवळ इतरांचा उद्धार करण्याचा हेतू ठेवला. हेच खरे शौक म्हणजे सेवा आणि त्याग जीवनाला दिव्य बनवते. वासुकिनीसारखा आधीचा विरोध करणारा जीव नंतर मार्गदर्शक बनतो. हे दाखवते की विरोध करणारेही आपल्या जीवनात काहीतरी शिकवण्यासाठीच येतात. ही कथा सांगते की महादेव प्रसन्न होण्यासाठी केवळ मंत्रोच्चार किंवा विधी नव्हे, तर मनाचा शुद्ध भाव आवश्यक आहे. एकदा का भक्त पात्र झाला तर तो स्वतःचं आणि इतरांचा देखील उद्धार करू शकतो. आपण सर्वांनी आपल्या जीवनात श्रद्धा, संयम, सेवा आणि शुद्धीचा मार्ग धरावा. या कथेसारखा प्रत्येक अनुभव आपल्याला एका दिव्य सत्याच्या जवळ नेतो की ईश्वराचे दर्शन आणि कृपा हे बाह्य साधनांनी नव्हे, तर अंतःकरणाच्या शुद्ध भक्तीने मिळते.
जीवनात संकट येतीलच, पण त्या प्रत्येक संकटांमध्येही महादेवांचे पाठबळ आहे हे लक्षात ठेवून जेवढं शक्य असेल तितक्या प्रेमाने, श्रद्धेने आणि शुद्ध हेतूने प्रत्येकाशी वागायचं, हेच या कथेचे अंतिम तत्त्वज्ञान आहे. तर भक्तांनो, तुम्हाला आजची या शिवभक्त नागिनीची कथा नक्कीच आवडली असेल अशी मी आशा करते. तुम्हाला आजची कथा कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तसंच तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या आम्ही स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करा. आजची ही पवित्र कथा शिवभक्तांपर्यंत शेअर करा, कारण भक्ती वाटल्याने भगवंत देखील प्रसन्न होतात. कमेंट बॉक्समध्ये शिवाचा, स्वामी आईचा जयघोष करायला विसरू नका. सर्वांनी तुमची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. सांब सदाशिव. जय श्रीकृष्ण. राधे राधे.